नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण सोंडीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी आहे भोरमध्ये पुण्यात. एक खूप छान किल्ला बघायला आम्ही आज आलेलो आहोत, रोहिडा. आणि समोरच आहे तो किल्ला, हा बघा समोर आहे हा किल्ला. तर आम्ही ही खालची जी वाडी आहे बाजारवाडी तिकडून यायला चालू केलेलं आहे. इकडे आलात तुम्ही तर एक पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याच्या टाकीच्या बाजूनेच एक रस्ता आहे तो वरती. आणि ही ठळक पायवाट आहे, या ठळक पायवाटेनेच आपल्याला वरती जायचं आहे. उंचावरती असं दिसतोय किल्ला. सगळं काही सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज माझ्याबरोबर टीमसुद्धा आहे, ग्रुपमधले काही मेंबर्स आहेत. आणि ह्याच्या आधी आम्ही मल्हारगडला गेलेलो, तर तो व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आलेला आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा जाऊन नक्की बघा आणि तिकडे सुद्धा तुमचं प्रेम दाखवा. रोहिडा उर्फ विचित्रगड ही जी ग्रिलिंग आहे तिची मदत घेऊन वरती जाता. इकडे वेगवेगळ्या वाटा आहेत, तुम्ही जी ठळक वाट आहे तिने सुद्धा जाऊ शकता वरती, किंवा बऱ्याच ठिकाणी अशा सरळ वाटा केलेल्या शॉर्टकट्स त्यासुद्धा तुम्ही यूज करू शकता. फक्त लक्ष वरती असून द्या किल्ल्याकडे. ही मशीन दिसते का तुम्हाला? ज्यावेळेस किल्ल्यावरती काही बांधकाम किंवा असं काही करायचं असतं, रिपेरिंगचं काम, त्यावेळेस ह्या असल्या मशीन्स यूज केल्या जातात. आणि वरतून खालती तार ह्याच्यामध्ये कनेक्ट केली जाते. हे दिसतात तुम्हाला पिलर्स वगैरे, त्यातून अटॅच केले जातात. आणि जे काही रॉ मटेरियल आहे ते सर्व इथून वरती किंवा वरतून काही खाली पाठवायचं असेल तर ते तसं पाठवलं जातं. इकडे वारा खूप जास्त आहे आणि सध्या तुम्हाला दिसतंय का ही सरळ सरळ चढाई आहे, ही सरळ सरळ वाट दिसते आपल्याला. बऱ्यापैकी जवळ इथे आलेलो आहोत आणि वरचा जो बुरुज आहे तो नजरेस पडतो आपल्याला. आणि मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते समोरच आहे, ते सुद्धा आपल्या नजरेस पडतं आहे. आणि ह्या इकडच्या पायऱ्या आहेत, इथून आपल्याला वरती जायचं आहे. समोर हे बुरुज दिसतोय, ढासळलेला आहे आणि त्या खालती काही प्रमाणात दगडंसुद्धा साठलेली आहेत. तर आपण आता इथून वरती जात आहोत. लेफ्ट साईडलाच पकडून आपण आलेलो. आणि इकडे ॲरो आहे, खालती अजून मला 2 ॲरो दिसलेले अपोजिट डायरेक्शनला. ते बघूया पुढे इकडे येऊन मिळतात का काय ते. ओके, काय आलं? हे एंट्री इकडूनच आहे का? हा, हां हां, ओके. तर खालती 2 ॲरोज होते, एक त्या बाजूला दाखवत होतं आणि एक इकडे दाखवत होतं. तर इकडची बाजू आहे ती थोडी शॉर्टकटवाली आहे. आणि ही बघा ह्या बाजूने अशी वरती रेग्युलरवाली जी वाट आहे ती येते, इथून पण तिथेच जाते. आणि हा एक शॉर्टकट क्रिएट केलेला आहे. इकडे बऱ्याच वाटा आहेत, त्याच्यामुळे तुम्ही जरा लक्षपूर्वक या आणि फोकस फक्त ठेवा की तुम्हाला हा जो बुरुज आहे त्या बुरुजापर्यंत यायचा आहे. तो फोकस ठेवून तुम्ही फक्त चालत राहा, तुम्ही बरोबर येऊन पोचाल. तर आता आमच्यातला प्रत्येकजण वेगवेगळ्या वाटेने या बुरुजापर्यंत पोचलेला आहे. शॉर्टकटवाले ज्या वाटा असतात ना त्या बऱ्याच सरळ असतात, थोड्याशा दमवणाऱ्या पण असतात. आणि हे बघा गणेश दरवाजा, इथपर्यंत आपण पोचलेलो आहोत. आणि रेग्युलरवाली जी वाट आहे ती इकडून येते, ह्या बाजूने येते. तर हा इथला गणेश दरवाजा. आणि इथून आपण आतमध्ये प्रवेश करतो. वा, तर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या बाजूला एक देवळी आहे जुन्यातली. आणि इथलं बांधकाम दिसत असेल तुम्हाला, खूप सुंदर असा नजारा आहे. लांब लांबपर्यंत त्याच्या ज्या डोंगर रांगा आहेत, परिसर जो आहे तो दिसतोय. आणि आपण इथून खालतून चालू केलेलं वरती ट्रेकला आपल्या इथली जी भिंत आहे ती ढासळलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही इकडे येत असाल तर कोणत्याही भिंतीवरती वगैरे चढू नका.
बांधकामाचा काही भरोसा नाही इथल्या, त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वकच राहा आणि जी मेन वाट आहे तीच पकडून चालत राहा. थोड्याच पायऱ्या चढायच्यात आपल्याला, नंतर आपण ह्या दरवाजापाशी येतो. आणि इकडे दिसत असेल तुम्हाला बऱ्यापैकी बांधकाम जे आहे ते अजूनही शाबूत दिसते आपल्याला. ह्या दुसऱ्या दरवाजावरती इथे 2 शिल्प आहेत. वरती आल्यावर आपल्याला इथली एक देवडी दिसते आणि इथे एक पाण्याचा टाकासुद्धा आहे. हे पिण्याचं पाणी आहे इथलं. तर हे बघा, हे इकडं खालती पिण्याचं पाणी आहे. वा वा, हे इथलं पाण्याचं टाका आहे. स्वच्छ आहे. हां, पाणी ते इथलं स्वच्छ दिसतंय. पाणी काय जास्त थंड आहे. आणि इकडे आहे ते, इथं टाक्याचं हे लिहिलं पिण्याचं पाणी आहे. आणि आतमध्ये गेलेलो मी तर एक खेकडा दिसला मला येल्लो कलरचा. तुम्ही आता त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं. पाणी हां थोडीफार वरती अशी पालापाचोळा होता, बट ऑल द वे चांगलं पाणी होतं ते. आणि आहे, जर इमर्जन्सी असेल तर तुम्ही एक स्वच्छ पाण्याचा सोर्स आहे. काय झालं आहे पहिली पाणी व्यवस्थित आहे. प्युअर आहे एकदम. प्युअर एकदम. हां एकदम प्युअर आहे. 100% ट्राय करून बघूया. टेस्टलेस आहे आणि जास्त काही हे नाही आहे. ओके, म्हणजे हाय नॉर्मल आहे. म्हणजे इमर्जन्सी केसमध्ये तुम्ही इथलं पाणी पिऊ शकता. हां थंडगार पाणी एकदम फ्रीज टाईप आहे. वा. जे थांबलेलं त्यांना पाणी देणार. आणि हा इकडे जो होल दिसतो ना, इथून आतमध्ये उजेड जातो. ह्याच्याबरोबर खालती ते पाण्याचं टाका आहे. तर आपण इथून गेल्यानंतर ते तिसरं प्रवेशद्वार आहे ते आपल्याला दिसतं. दरवाजापाशी आपण आलो आणि इकडे मला 2 शिल्प दिसतात. हत्तींचे हे आहेत त्याच्यावरती शिल्प. आणि त्याचबरोबर 2 हे सुद्धा आहेत तिकडे, शिलालेखसुद्धा आहेत. ओके, तर त्या शिलालेखाबद्दल इथे माहिती दिलेली आहे. ही एकदा तुम्ही बघा आणि वाचून घ्या. इथे एक शिलालेख आहे, इकडे एक आहे, असं 2 ह्याच्यात लिहिलेलं आहे. तर इथून आपण आतमध्ये आता प्रवेश करत आहोत. आणि आतमध्ये आल्यानंतर इथंच ही देवडी एक आहे या बाजूला, या बाजूला एक आहे खोली. आणि त्यानंतर राज सदर अवशेष इकडे आहेत. म्हणजे जुन्यातली जी सदर होती ती इथे होती. इकडे पुढेच हनुमान मंदिर आहे. रोहिडा किल्ला यादवकालीन असून तिसऱ्या दरवाजातील शिलालेखावरून मोहम्मद आदिल शहाने याची दुरुस्ती केल्याचे समजते. मे 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांदल देशमुखांची लढाई करून हा किल्ला जिंकला होता. याच लढाईनंतर बाजीप्रभू देशपांडे हे स्वराज्यात सामील झाले. बरीच सारी माहिती दिलेली आहे. जर तुम्ही कधी इकडे आलात तर ही माहिती नक्की वाचा. आता आपण ह्या बुरुजावरती आलेलो आहोत. बऱ्यापैकी चांगला बुरुज आहे हा इथला. आणि मगाशी इथून आवाज येत होता. तिथे CCTV लावलेला आहे आणि कदाचित स्पीकरसुद्धा आहे. इथे राजवाड्याचे अवशेष आपल्याला दिसत आहेत. बरीच सारी झाडंसुद्धा इथं लावलेली दिसतात. आणि त्या बाजूला एक बाग ठेवला आहे बसायला. या बाजूला सुद्धा अजून हे दिसतंय, भक्कम असं बांधकाम दिसतं. पाया जो आहे तो अजूनही स्ट्रॉंग तसाच्या तसा दिसतोय. आणि इकडे बघा, इकडे हे काही अवशेष आहेत खोलीचे. त्यानंतर बऱ्यापैकी गवत आहे या बाजूला. इथे खालती पाण्याचा पाईप दिसतोय मला, म्हणजे इकडे वरती पाणीसुद्धा काढलं जात असावं. मंदिर आहे आणि त्याच्याच बरोबर समोर एक छोटंसं तळं आहे किंवा पाण्याचं टाकं म्हणा. इथे एक छोटीशी आय गेस मोटर लावलेली आहे आणि त्यातून हे पाणी इथे जी झाडं लावलेली आहेत त्यांना जातं आहे. आणि सगळी सिस्टम ही ऑटोमॅटेड आहे.
इथे बऱ्याच साऱ्या लोकांनी येऊन खूप छान असं काम केलेलं आहे. हे काही विरगळ आहेत मंदिराच्या समोरच ठेवलेले आहेत. हे इकडं असलेलं मोठं तळं आहे इथलं, याच्यामध्ये अजूनही पाणी आहे बघा. आणि ह्या पाण्याचा उपयोग येथील झाडांना जगवण्यासाठी होत आहे. हे खूप चांगलं आहे. काही जुन्या भांड्यांचे अवशेष पडलेले आहेत, ते सुद्धा बघूया आपण. हे बघा, काही जाती आहेत जुन्यातली. त्यानंतर काही भांडी असतील त्या काळची, जेवण बनवायला वगैरे वापरण्यात येणारी. काही कौलं सुद्धा आहेत, घरावर जी कौलं लागतात ती. ते छान अशी एक वाट तयार केलेली आहे लाद्या ठेवून. बऱ्यापैकी चांगलं संवर्धनाचं काम ह्या किल्ल्यावरती झालेलं दिसतंय. शिरवले बुरुज आहे. मग ती हे बघ, इथून अशी वरती चढ जा, तिथं जा. हा बघा, हा तो बुरुज आहे. नमस्कार. शौर्य स्थळगड रोहिडावर आपले स्वागत आहे. ही माहिती मराठी आणि इंग्लिश भाषांमध्ये दर अर्ध्या तासाने एकदा ऐकू येईल. स्पीकर गडाच्या दक्षिणेस असलेला हा बुरुज अर्धगोल आकारात असून 3 मजली इमारती इतकी याची उंची आहे. मुख्य डोंगर ज्या ठिकाणी संपतो आणि डोंगराची एक सोंड ज्या ठिकाणी सुरू होते, तिथे हा बुरुज गडाच्या रक्षणासाठी बांधला आहे. हा बुरुज नसता तर या सोंडेवरून गडावर प्रवेश करणे खूप सोपे झाले असते. मात्र आता बाहेरच्या बाजूने पाहिल्यास 3 मजली इमारती इतकी सरळ सोट मजबूत भिंतच शत्रूच्या मार्गात उभी राहिली आहे, जिच्यामुळे या सोंडेवरून गडावर येणे अशक्यप्राय आहे. वेगवेगळ्या काळात हा बुरुज बांधल्याच्या खाणाखुणा इथे दिसतात. बुरुज आणि तटबंदी बऱ्यापैकी शाबूत असून दुर्ग उभारणीची अनेक वैशिष्ट्ये इथे दिसतात. चर्या म्हणजे बुरुजात किंवा तटबंदीत असलेली एक लहान खिडकी. तिचा वापर टेहळणीसाठी किंवा विविध शस्त्रे वापरून शत्रूवर हल्ला करण्यासाठी होतो. फांजी म्हणजे तटबंदी आणि बुरुज यांना जोडणारी भिंत. या भिंतीवरून चालत एका भागावरून दुसऱ्या भागावर जाता येते. खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे. इथे हा जो स्पीकर लावलेला आहे त्याच्याबरोबर खालती एक CCTV कॅमेरासुद्धा आहे. आणि तिकडे दर अर्ध्या तासानंतर ही गड किल्ल्याची जी माहिती आहे स्पेसिफिक भागामध्ये, आता हा जिकडे स्पीकर लावलेला आहे शिरवले बुरुज आहे, तर त्या बुरुजाबद्दलची माहिती त्याच्यातून येत राहते दर अर्ध्या तासाला. तर खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे. म्हणजे कोणीही तिकडे गेले की त्यांना दर अर्ध्या तासानंतर ही माहिती आपसूक मिळणार आहे. तर इकडे आल्यानंतर हा बुरुज आपल्याला मल्टीलेअरमध्ये दिसतो. इथे खालतीसुद्धा आहे आणि असं लेअर बाय लेअरवरती जातो. तर ह्या बाजूला सुद्धा काही पायऱ्या आहे ज्या खालती उतरतात. आता त्या साईडला हे आहेत बांबू उगवलेले आहेत. आणि आपण आता इकडे आल्यानंतर हे दिसतंय की 2 बाजूने पायऱ्या आहेत, इकडेसुद्धा आणि इकडेसुद्धा आहेत. आणि समोरच इकडे आपल्याला हे शौचकूप दिसतं, म्हणजे जे टॉयलेट्स आहेत ते दिसतात. आणि हे बघा, बऱ्यापैकी मी आत्तापर्यंत बघितलेलं मोठं टॉयलेट आहे एखाद्या ह्याच्यातलं. नाहीतर मी बऱ्याच साऱ्या भिंतीमध्ये बघितलेलं होतं ते छोटे छोटे असतात. हे बऱ्यापैकी मोठं ठेवलेलं आहे त्यांनी. आणि आता ह्या इकडच्या पायऱ्या आहेत, त्याने आपण वरती जाऊया ना, वरतून सिनेरी बघूया. बऱ्यापैकी चांगला बांधलेला बुरुज आहे, अजूनही मजबूत आहे. इथून दिसणारी सिनेरी पण खूप चांगली आहे. वा, आणि मजबूत बघा, बऱ्यापैकी ब्रॉड आहे हा. ओके, तर हे असं वाटतंय की आधी एवढा होता, नंतर तो हळूहळू वाढवत नेलेला आहे असं सुद्धा वाटतं याच्यामध्ये. तर इकडे आपण जरा जाऊन बघूया. बऱ्यापैकी हाईटला आहे, लांब लांबपर्यंतच्या डोंगर रांगा इथून दिसतात. आणि खूप छान असा थंडगार वारा इथं सुटलेला आहे. आणि संध्याकाळची वेळ आहे. खूप भारी एक्सपिरियन्स आहे. आता आम्ही बाकीचे जे बुरुज आहेत त्या बाजूला ते सुद्धा जाऊन बघतो. हा इकडे एक बुरुज आहे, पण तो जरा पडलेला आहे, ढासळला आहे थोडा. तर आत्ता आम्ही दामगुडे बुरुज जो आहे त्याच्या इथे आलेलो आहोत. आणि हा असा बऱ्यापैकी असा पसरलेला एक बुरुज आहे.
1666च्या पुरंदर तहानुसार किल्ला मोगलांना दिला गेला, पण 24 जून 1670 रोजी शिवरायांनी तो परत जिंकला. पुढे मोगलांनी किल्ला जिंकला तरी भोरच्या पंत सचिवांनी तो पुन्हा स्वराज्यात आणला होता. संस्थाने विलीन होईपर्यंत हा किल्ला भोरकरांच्या ताब्यातच होता. चौकोनी पाण्याचं टाका, याच्यामध्ये सुद्धा पाणी आहे बऱ्यापैकी. आणि यात आपण तटसंरक्षक भिंत जी आहे, तटबंदी जी आहे, त्याच्या बाजूने आपण पुढे पुढे जात आहोत. आता हा इकडे चोर दरवाजा आहे या तटबंदीमध्ये. तर हा जो आहे हा इथून बाहेर येतो आणि या साईडला घालते. आता हे काही जास्त वापरात नाही आहे. स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. हा इथला सर्जा बुरुज आहे, तुम्ही बघू शकता. इथे हा एक गोलाकार असा हे बनवलेला आहे, भाग बनवलेला आहे. आणि इथे सगळीकडेच हे तुम्हाला दिसेल. हा एक इथला मोठा दगड आहे. हे नेमकं काय कशासाठी आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर कोणाला माहीत असेल तर. आणि हा जो दगडाचा भाग असा बनवलेला आहे, हा कशासाठी वापरला जायचा हे पण जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आता आपण वाघजाई बुरुज जो आहे तिथे आलेलो आहोत. आणि वरती दिसत असेल तुम्हाला हा एक टप्पा, त्याच्यावरती एक, त्याच्यावरती एक असा आहे. आणि मजबूत अशा पायऱ्या त्या बाजूला, तिकडच्या पायऱ्या ढासळलेल्या आहेत त्या बाजूच्या. तर आपण आता इकडे जरा जाऊया वर. हा मेन भाग आणि त्याच्यावरती हा अजून एक टप्पा बनवलेला आहे. बाजी, कसं वाटलं तुम्हाला रोहिडा ट्रेक? खरंच म्हणजे वाटलेलं खालून बघून की छोटासा किल्ला असेल, पण हा खरंच खूप मोठा किल्ला आहे. आम्ही फिरतोय संपत नाही आहे. बुरुज मी ॲक्च्युली मोजले नाहीत किती आहेत बुरुज. 6 बुरुज आहेत. 6 बुरुज आहेत. तर म्हणजे प्रचंड असा किल्ला आहे. याचे बुरुज अजून सद्यस्थितीत सुस्थितीत आहेत एकदम. आणि आता आम्ही सूर्यास्त एन्जॉय करतोय. तुला कसं वाटलं का दिव्या? खूप छान वाटलं. पहिल्यांदा आलेस ना इकडे? हा, पहिल्यांदाच आले. ओव्हरऑल ट्रेक कसा वाटला? खूप मस्त आहे, खूप मोठा आहे. आणि बाकी इकडे गोष्टी कशा आहेत? अवशेष वगैरे बघून कसं? अवशेष अजून चांगले आहेत. अजून पुढे टिकाय अशी इच्छा आहे. ओके ओके, थँक्यू. तुम्हाला कसं वाटला? खूप छान मस्त आहे. पाण्याचे टाके आहेत, म्हणजे पाण्याची गरज नाही आहे इथे जास्त. पाण्याची सोय चांगली पाण्याची सोय आहे इथे, फक्त एवढंच की पाणी काढावं लागेल. हा. पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी खूप खूप काही काही अजून शिल्लक आहे. त्याचे हा. अवशेष आहेत अजून बाकी. ते महत्वाचं आहे. बरोबर. आणि ते पुढे अजून असेच जपले जावे अशी इच्छा आहे. ओके, थँक्यू सो मच. तर चला सूर्यास्त एन्जॉय करूया. खूप छान किल्ला आहे. बऱ्याच साऱ्या वास्तू आहेत आणि इथे आल्यानंतर दिसतंय की बऱ्याच सारं कामसुद्धा झालेलं आहे संवर्धनाचं. त्यामुळे हे बघून जरा चांगलं वाटलं. तर जर तुम्ही प्लॅन करत असाल इकडे सातारा बाजूचे किल्ले, जर जवळ राहत असाल तर तुम्ही येऊन नक्कीच बघू शकले. किंवा साताऱ्यापासून जर तुम्ही लांब राहत असाल, पुण्यापासून लांब राहत असाल तर मग तुम्हाला 1 ते 2 दिवसाचा प्लॅन करून यायचा आहे. सॅटर्डे संडेचा प्लॅन करून या. आणि आजूबाजूला बरेच सारे किल्ले आहेत ते कवर करा आणि चांगलं प्लॅनिंग होऊन जाईल तुमचं. आणि बजेट फ्रेंडली तुमचे ट्रेकसुद्धा होते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल सो ह्याला लाईक करा. अजून कोणत्या नवीन प्लेसेस तुम्हाला बघायचे आहेत ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करा, तिकडे रील्स वगैरे येत राहतात. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या.